मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात बातम्यांकडे. माजी नगरसेवक तथा कैलास गोरंट्याल कट्टर समर्थक महावीर ढक्का यांना भाजपने प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिलेली आहे. विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू असा विश्वास महावीर ढक्का यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात. सर, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आहे. काय प्रतिक्रिया असेल आणि कसं सामोरं जाणार आहात या निवडणुकीला? नमस्कार. बघा, मी कैलास गोरंट्याल सावे संघ 35 ते 36 वर्षापासून आहे. मी सतत 4 वेळेस निवडून आलेलो आहे. आता मला कैलासजी गोरंट्याल, रावसाहेब पाटील दानवे, लोणीकर साहेब, आबा पाटील दानवे यांनी जे भारतीय जनता पार्टीने मला आणि माझ्या मुलाला दोघाला मला तिकीटची संधी दिली आणि माझ्या संघ किशोरजी गरदास याला जी तिघाला आम्हाला एकदा अजून नगरपालिकेत वाडात उभा राहण्याची एक संधी दिली. आणि मी एवढंच सांगतो, माझ्या प्रभागमध्ये जनताच आपल्याला सांगेन मी काय विकास कामे केलेली आहे, काय नाही केलेली. मी सतत वार्डमध्ये असतो आणि जे मी काम केलेले ते जनतालाच विचारून घ्या. आणि पुन्हा एकदा मला जनतेने संधी दिली तर पुनश्च मी प्रभाग क्रमांक 9 ड आणि क मधून मी महावीर ढक्का, विक्रांत ढक्का और प्रभाग 9 अ मधून गरदासजी वय. मी एवढं सांगेन की 9 प्रभाग निवडून जनतेने दिलं तर जालना शहरात 1 नंबरचा वार्ड करून दाखवणार. राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेची शिवसेनेसोबत युती आहे. मात्र जागा वाटप करताना शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी रिपब्लिकन सेनेला विचारात न घेता त्यांचे तिकीट परस्पर विकल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी केला आहे. तसेच आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची राज्यात शिवसेनेसोबत युती आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना महापालिकेतही रिपब्लिकन सेना शिवसेनेसोबत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांना रिपब्लिकन सेनेचे दिनेश आदमाने यांना उमेदवारी देण्याबाबतचं पत्र पाठवलं होतं. मात्र या पत्राला शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केराची टोपी दाखवत हे तिकीट परस्पर विकले असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी केला. याचबरोबर रिपब्लिकन सेना आणि आंबेडकर चळवळ संपविण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर काय सांगाल, महापालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिंदे शिवसेनेची युती होती, काय आमची रिपब्लिकन सेना व एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना हिची महाराष्ट्रभर महानगरपालिकेमध्ये युती आहे. या युती मागचं कारण असं आहे का जो आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता कुठेतरी सत्तेच गेला पाहिजे. नुसते झेंडे आणि दांडे धरण्यातच कार्यकर्ता वाया गेला नाही पाहिजे, म्हणून ही आमच्या आनंदराज साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत युती केलेली आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पण असा शब्द दिलेला आहे की चळवळीच्या कार्यकर्त्याला आम्ही कुठेतरी सत्तेत बसवू, त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं कधी पण एक शब्द असतो, जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला महाराष्ट्रभर सगळीकडे सन्मान दिलेला आहे, जागा दिलेल्या आहे. फक्त जालना जिल्ह्यात आमचा सन्मान झाला नाही आणि आमच्यावर हा अन्याय झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी रिपब्लिकन सेनेला प्रभाग क्रमांक 12 मध्ये जागा द्यावी असं एक पत्र भाऊसाहेब घुगे जिल्हाध्यक्ष यांना पाठवलं होतं का बाबा रिपब्लिकन सेनेला जालन्यातून एक जागा देण्यात यावी. हे पत्र भाऊसाहेब घुगेंना एक 8-10 दिवसापूर्वी येऊन देखील त्यांनी हे पत्र माझं दाबण्याचा प्रयत्न केला. माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेबांना आम्ही भेटायला गेलो 4-5 दिवसापूर्वी. तेव्हा अर्जुन भाऊ साहेबांना सोबत त्यांना देखील माहीत नव्हतं का आमचं कोणतं पत्र आलेलं आहे. पण भाऊ म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, उशीर झालेला आहे, आम्ही तुम्हाला एक जागा देऊ व जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये साहेबांचा फोटो पॅम्पलेटवर घेऊन तुम्ही आमच्यासोबत प्रचाराला सगळ्या गोष्टीला आम्ही तुम्हाला एक संधी देऊ, सोबत ठेवू. पण भाऊसाहेब घुगेंना मी त्याच्यानंतर वारंवार कॉन्टॅक्ट केला का भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे बाबा काही एक जागा मिळणार आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर ते नेहमी मला टाळाटाळ करायचे, मी ह्या मीटिंगमध्ये, मी त्या मीटिंगमध्ये, मी असं आहे तसं आहे.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये नाही तर आम्हाला जालना जिल्ह्यात कुठेही तुम्ही एक जागा ऍडजस्ट करायला पाहिजे होती, पण तसं भाऊसाहेब घुगेंनी काही केलं नाही. माझ्या फोनला टाळाटाळ केली, भेटण्याला टाळाटाळ केली. भाऊसाहेब घुगे यांच्यावर आमचा गंभीर आरोप आहे की यांनी रिपब्लिकन सेनेची जी तिकीट होती ही तिकीट जालना जिल्ह्यामध्ये कोणाला तरी विकलेली आहे, हे आमचा त्यांच्यावर असा आरोप आहे. आणि त्यांनी आम्हाला पुढच्या याच्यामध्ये जर विश्वासात घेतलं नाही भाऊसाहेब घुगेंनी, तर भाऊसाहेब घुगेंना रिपब्लिकन सेना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जालन्यात रस्ता सुरक्षा अभियानास आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात आज जनजागृती रॅलीने करण्यात आली आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावे, तसेच नियम न मोडता सुरक्षित आणि सुखकर प्रवास करावा. या उद्देशाने दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. त्याच अनुषंगाने यंदाही 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहतूक नियमांविषयी जनजागृती रॅलीला रवाना केले. या 31 दिवसांच्या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येतोय. सर, काय सांगणार की आज या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ झालेला आहे, कसा कार्यक्रम असणार आहे, कोणकोणते कार्यक्रम या काळात राबवले जातात? केंद्रीय रस्ते महामार्ग आणि परिवहन विभागातर्फे आणि राज्य परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान हा पूर्ण महिना राबवला जातो. दरवर्षी तो जानेवारीच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत राबवला जातो. तर यावर्षी 2026चा रस्ता सुरक्षा अभियान हे आजपासून इथे सुरुवात आपण करत आहे. तर राज्य शासनातर्फे परिवहन विभागातर्फे कार्यक्रम पत्रिका आलेली असते, त्यानुसार आपण रस्ते सुरक्षेसाठी, त्यानंतर रस्ते अपघात कमी होण्यासाठी, गुड सॅमरिटन म्हणून अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि जी अपघातांची संख्या वाढलेली असते ती कमी करण्यासाठी वाहतूक विषयक सर्व घटकांची आपण जनजागृती करतो. यामध्ये मुख्यत्वे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण रस्ता सुरक्षा संदर्भात माहिती देतो. हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचा वापर, वाहतूक नियमांचा पालन करणे याचा जीवनात आपण जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांशी विभाग म्हणून आम्ही संपर्क करतो आणि जनजागृती मोहिमा आम्ही आखतो आणि काही विशेष तपासणी मोहिमा सुद्धा आपण आखतो. या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी रॅली देखील काढलेली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ते सुरक्षा अभियान 2026 चा जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जो कार्यक्रम महिनाभर राबवला जाणार आहे त्याचं उद्घाटन सोहळा आज आपण पार पाडत आहोत आणि त्यात आपण एक रस्ते सुरक्षा जनजागृती माहिती असलेले वाहनांना बॅनर लावून जिल्हाधिकारी कार्यालय ते जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय डेप्युटी आरटीओ जालना या कार्यालयापर्यंत एक वाहनांची रॅली काढतोय. त्यामध्ये विशेष करून रस्ता सुरक्षा नियम पालन करणे, वाहतूक नियम पालन करणे आणि या संदर्भात जनजागृती करणे या उद्देशाने आज या कार्यक्रमाचा उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी मॅडम, माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय ZPCO यांच्या शुभ हस्ते आपण रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करत आहोत. आणि हा अभियान जो आहे पूर्ण महिनाभर आपण विविध जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी आपले ट्रान्सपोर्टचे जे पार्किंग लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण जनजागृतीची मोहीम राबवत आहोत. जालना महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप सेनेसोबत युती तुटल्यानंतर मनसेला सोबत घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जालना शहरातील जवळपास सर्वच समाज घटकाला सोबत घेत 50 इच्छुक उमेदवारांना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महानगरपालिकेतील सर्वच जागा आम्ही जिंकू असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शेख मेहमूद यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती व्हावी म्हणून जिल्हाध्यक्ष माजी आमदार आदरणीय हरिंद्र चव्हाण साहेब, आमचे जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय मधुकरराव जाधव साहेब यांनी पूर्ण प्रयत्न केले होते. शेवटी आम्हाला त्यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही आणि शेवटपर्यंत आम्हाला अंधारात ठेवलं. म्हणून आम्ही पक्षाने निर्णय केला आणि आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आम्ही 50 जागेवर आमचे सक्षम उमेदवार उभे केलेले आहेत
आणि आज छाननीच्या दिवशीमध्ये पूर्ण फॉर्म आमचे मंजूर झालेले आहेत. यामध्ये आम्ही सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी मराठा समाज 5 ते 6 लोकांना उमेदवारी दिली. मातंग समाजाचे 3 उमेदवार आहेत. मुस्लिम समाजाचे 18 ते 17 उमेदवार आहेत. पद्मशाली समाजाचा 1 उमेदवार आहे. ख्रिश्चन समाजाचे 3 उमेदवार आहेत. ओबीसी मध्ये माळी समाज, धनगर समाज, इतर समाजाला एकूण 7 असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. आणि विशेष करून जालना शहरामध्ये अहिर गवळी समाजाचे वर्चस्व आहे. या घटकाला सुद्धा न्याय मिळावा म्हणून 3 जागा त्यांना दिलेल्या आहेत. आणि या जालना शहराच्या संपूर्ण विकासामध्ये आणि सामाजिक घटक म्हणून तेली समाजाला सुद्धा 1 जागा दिलेली आहे. आणि आंबेडकरी विचाराचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील 5 जागा यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत. एकूण पाहता सर्व समाज घटकांना आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंदराव चव्हाण यांनी न्याय दिलेला आहे. आणि निश्चितपणे आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे 25 ते 30 नगरसेवक निवडून येतील अशी मला खात्री आहे. आणि ज्या प्रभागामध्ये आम्ही जे उमेदवार दिलेत त्यांची जे सक्षम आणि सामाजिक कार्य करणारे उमेदवार आहेत. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर यांना प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता त्या प्रचाराला देखील लागले आहेत. आपण कोणाला पराभूत करण्यासाठी नव्हे तर माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेली विकास कामे पुढे नेण्यासाठी मैदानात उतरलो असल्याची प्रतिक्रिया दर्शना विजय झोल यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहुयात. जालन्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्ष आता कामाला लागलेत. दोन्ही पक्षाने सर्वच्या सर्व प्रभागात आपले उमेदवार दिलेत. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधून खोतकर घराण्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना विजय झोल खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी आता प्रचाराचा देखील प्रारंभ केलाय. आपल्या सोबत दर्शना विजय झोल आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. दर्शनाताई, तुम्हाला खरं तर खोतकर परिवारातून कोणी निवडणुकीत नसेल अशा चर्चांना उधाण आलं होतं, परंतु अत्यंत म्हणजे शेवटच्या क्षणाला दर्शना खोतकर यांना उमेदवारी मिळाली. तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. राजकारणात खोतकर घराण्यातून महापालिकेच्या राजकारणात कोणी येणार नाही अशा चर्चा होत्या, मात्र ऐनवेळी ही एंट्री कशी झाली, काय सांगाल? खरं म्हटलं तर माझ्या वडिलांना अनेक वर्षांपासून आपल्या शहरातले बरेच प्रतिष्ठित लोक मला राजकारणात ऍक्टिव्हली आणण्यासाठी मागणी टाकत होते बरेच वर्षांपासून. पण त्यांना मला असं वाटतं की जेव्हा महानगरपालिका आपली निवडणूक लागले आणि जेव्हा फायनली ठरलं की आपलं सगळे पक्ष इंडिपेंडेंट लढतील, तर कुठेतरी त्यांना ती एक संधी वाटली माझ्या प्रभागातून मला एक ऑपॉर्च्युनिटी द्यायची. तर खरं तर हे डिसिजन मला वाटतं वैयक्तिक नसून हे एक सगळ्यांच्या मागणीला त्यांनी एक न्याय दिल्यासारखं झालं आहे माझ्या उमेदवारीच्या रूपात. विधानसभा निवडणूक 2024 झाली, त्यावेळेला तुमचं एक भाषण व्हायरल झालं होतं. तुम्ही भाग्यनगरमध्ये एक भाषण केलं होतं आणि तेव्हा अनेक जालनेकरांना एक भावी शिवसेनेचा एक चांगला चेहरा म्हणून त्यावेळेला चर्चा झाली होती. कुठेतरी त्या भाषणाचा प्रभाव जालन्यातील मतदारावर आहे असं वाटतंय? नक्कीच, कारण की मी नेहमीच ह्या गोष्टीला मानते की जर आपण हार्ट टू हार्ट कोणाशी संवाद साधला किंवा कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. आणि त्या दिवशी काहीच असं प्लॅन नव्हतं. मी ते रॅली फॉर्म भरण्याच्या रॅली नंतरचं ते तुम्ही बोलताय भाषण माझं जे झालं होतं, तर मी त्या रॅलीमध्ये सहभागी नव्हते. मी दुसऱ्या कामात बिझी होते. आणि मिडवे मी जॉईन झाल्यानंतर स्टेजवर गेल्यावर माझ्या वडिलांनी मला खुणवलं की चल तू पण बोल आज. तर ते खूप इम्प्रॉम्प्टू झालं होतं आणि मला असं वाटतं की माझ्या मनातल्या जेन्युइन भावना मी तिथे पहिल्यांदा व्यक्त केल्या. एक राज्यकर्त्याची मुलगी म्हणून आम्ही जसं लहानपण आमचं गेलंय किंवा आम्ही आमच्या वडिलांना कसं कष्ट करताना बघितलंय, तर मला वाटतं ते खूप जेन्युइन प्रामाणिक भावना होत्या आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत राईट वेनी पोहोचल्या. आता प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी दिली, स्थानिक मतदारांचा कसा प्रतिसाद आहे, काय म्हणतायत मतदार? खरं तर हा प्रभाग माझ्यासाठी नवीन नाहीये आणि तसं बघितलं गेलं तर जालन्यातला कुठलाच प्रभाग माझ्यासाठी किंवा माझ्या भावासाठी नवीन नाहीये. कारण की गेल्या 3 टर्म पासून आम्ही खूप ऍक्टिव्हली सक्रिय आहोत
जालन्याच्या मतदारसंघात. तर आम्हाला सर्व प्रभागातलं म्हणजे आम्हाला डोर टू डोर, कॉर्नर टू कॉर्नर सगळं आम्हाला माहिती आहे. तर हाच काय कुठल्याही प्रभागातून जर संधी दिली असती तर माझ्यासाठी काही नवीन नसतं. राहिला प्रश्न ह्या प्रभागातला, तर हे लिटरली माझं होम ग्राउंड आहे. तर प्रतिसाद चांगला आहे. अनेक वर्षांपासून जसं मी म्हटलं की लोकांची मागणी होती, तर लोक खुश आहेत. कुठेतरी माझा आणि लोकांचा एक विश्वासाचं नातं एक तयार झालेलं आहे इतक्या वर्षांमध्ये. कारण की त्यांना कुठेतरी एक विश्वास आहे की जर माझ्याकडे काही प्रश्न घेऊन आलं तर त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील. तर त्याच बळावर मी इथे इथल्या लोकांशी भेटती आहे आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहे. जालन्यात शिवसेनेकडे खरं तर असा प्रभावी महिलाचा चेहरा नव्हता एवढेच, मात्र आता तुमच्या रूपाने एक चांगला चेहरा पक्षाकडे आहे. जालना जिल्ह्यातील शहरातील महिलांसाठी कुठल्या योजना, कुठले कार्यक्रम राबवण्याचा मानस असेल तुमचा? आपलं म्हणजे सगळ्यात मोठा जो उपक्रम राबवण्यात येत आहे, जो आहे लाडकी बहीण योजना, तर तो अतिशय तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे आणि तेच आपण त्याला कंटिन्यू करायचं आहे. माझ्यासाठी आजच्या डेटला महिलांसाठी किंवा मुलींसाठी सगळ्यात महत्वाचं सेफ्टी आहे. जर आपण बघितलं असेल तर 1 वर्षापूर्वीपर्यंतची जी जालन्याची कंडिशन होती, जी सेफ्टीचा जो इश्यू होता जालन्यामध्ये, तर तो खूप म्हणजे मला फार चिंता होती त्या गोष्टीची. तर एका वर्षात मला असं वाटते की खोतकर साहेब सक्रिय खूप सक्सेसफुल राहिले आहेत की थोड्या प्रमाणाने जी रेट होती क्राईमची अगेन्स्ट वुमेन, ती रेट कमी झाली आहे. आणि तेच माझं इथून पुढे खोतकर साहेबांच्या माध्यमातून ह्याच प्रयत्न राहणार आहे की जालन्यातली प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री ही सेफ असायला पाहिजे. शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपचंच पॅनल तुमच्या विरोधात आहे. कशी फाईट करणार आहात त्यांच्यासोबत? खरं तर याबद्दल मी विचार केला नाहीये. मी प्रामाणिकपणे कोणाला हरवायचं म्हणून ह्या रिंगणात उतरलीच नाहीये. खोतकर साहेबांनी केलेले जे विकास कामं आहेत ते मी म्हणून किंवा आमचं पॅनल म्हणून किंवा आम्ही जेवढे 65 उमेदवार आहोत, आम्ही त्याच बळावर आम्ही ह्या इलेक्शनमध्ये उतरणार आहोत की साहेबांनी जे कामं केलेले आहेत ते पुढे अशाच रेटनी, अशाच स्पीडनी चालत राहो. त्यासाठी आम्हाला या महानगरपालिकेमध्ये लोकांची साथ मागायची. तर या होत्या दर्शना विजय झोल, अर्जुनराव खोतकर यांच्या कन्या. कुणाला पराभूत करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात नाही, तर शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी जी विकास कामं केली तीच विकास कामे पुढे नेण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरले असल्याची प्रतिक्रिया दर्शना विजय झोल यांनी दिली आहे. साहिल पाटील, MC न्यूज, जालना. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या धनंजय काळेचा अपघाताने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. जालना शहरातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून या भावी डॉक्टरचे अवयव संकलित करून ते पुणे येथील 2 हॉस्पिटल आणि छत्रपती संभाजीनगर येथील 2 हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले. त्यांच्या या निर्णयामुळे 6 रुग्णांचा जीव वाचणार आहे. जालन्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या धनंजय अनंत काळे वय 25 या विद्यार्थ्याचा 29 डिसेंबर रोजी दुचाकीवरून अपघात झाला होता. मात्र त्याच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर जखम असल्याने त्याचा दुर्दैवाने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. धनंजयचे कुटुंबीय वैद्यकीय व्यवसायात असल्याने त्यांनी धनंजयच्या अवयव दान करून काही रुग्णांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला आणि तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला. डॉक्टर D.Y. पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर राहुल केंद्रे, डॉक्टर आशिष डोळस आणि वसंती मुसुडदे यांनी फुफ्फुस ट्रान्सप्लांटसाठी नेले, तर रुबी हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टर मनोज श्रीवास्तव आणि डॉक्टर विद्याचंद्र गांधी यांनी लिव्हर प्रत्यारोपण करण्यासाठी नेले आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णालय आणि सिग्मा रुग्णालय येथे 2 किडनी प्रत्यारोपणासाठी घेऊन गेले आहेत. तर जालना येथील गणपती नेत्रालयात 2 रेतींना पाठवण्यात आले आहे. या अवयव दानासाठी धनंजय यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 6 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. यासाठी संजीवनी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल, डॉक्टर शिवदास मिरकड, डॉक्टर कैलास राजगुरू, जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. वर्षाच्या पहिल्याच दिवशी जालन्यातून अवयवदान होत आहे. एका तरुणाच्या मृत्यूनंतर 6 रुग्णांना जीवनदान देत आहेत. तुम्ही काय सांगाल, कशी प्रक्रिया राबवत आहे? खरं तर आज सुखासोबत दुःखाचा एक क्षण आहे.
या दुःखामध्ये काळे परिवारासोबत संजीवनी हॉस्पिटलचा परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःखही आहे की आज एक तरुण की जो मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेनडेड झाला आणि ब्रेनडेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेनडेड झालेल्या पेशंटचे अवयवदान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्नमेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयवदान करू शकलो. खरं तर हे दान आहे, यात काही कोणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाची देवाणघेवाण केलेले नाहीये. पण या आज जो तरुण आपल्यामधून गेलेला आहे तो एक मेडिकल स्टुडंट होता, वैद्यकीय क्षेत्राशी तो निगडीत होता आणि त्याच्या या उभारीच्या दिवसामध्येच जो काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्या घातामुळे त्याच्या तो मृत्यूच्या दाढेत अडकल्यामुळे आपण सायन्स त्याला सोडू शकत नव्हतो आणि त्यातच हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे माझे मित्र डॉक्टर प्रताप वझरकर यांनी पुढाकार घेऊन या पेशंटचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि हा अवयवदानाचा निर्णय हा निश्चितच त्या परिवारासाठी एक खूप मोठा आघात आहे. परंतु त्या नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने माझा मुलगा जिवंत राहील आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील त्यासाठी त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि या अवयवदानामध्ये आज पुणे येथे 2 हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि लंग याचे प्रत्यापरणासाठी पाठवण्यात आलेले आहे. आणखीन 2 किडनी संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल आणि हेडगेवार हॉस्पिटलला जाणार आहे आणि दोन्ही डोळे हे येथीलच गणपती नेत्रालयाला दान दिले जाणार आहे. मला असं वाटतं की आज जरी आपलं नवीन वर्ष असेल तर सुख आणि दुःख या दोन्हीचा संगम होऊन हे वर्ष आपल्याला आलेलं आहे आणि मी काळे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या रूपाने त्यांचा मुलगा परत धर्तीवरती आहे याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो. सर, आपण संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज अवयव संकलन करण्यासाठी आलेले आहात. आपण कोणता अवयव घेऊन जाणार आहेत, कुठल्या शहरात येणार आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर मनोज श्रीवास्तव. मी रुबी हॉल हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे. जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच आज अवयवदान हे प्रोसेस घडते. ह्या प्रोसेसमुळे एक तरुण मुलगा जो अनफॉर्च्युनेटली ब्रेनडेड आहे आणि त्याच्या घरच्यांनी तयारी दाखवली आहे अवयवदान करण्यासाठी, ह्या त्यांच्याच वागण्यामुळं म्हणा किंवा त्यांच्या यांनी एक 5-6 लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे. सो आमची टीम आहे, मी डॉक्टर मनोज, डॉक्टर विद्या गांधी आणि अजून 2 सर्जन्स पुण्यात आहेत जे रेसिपियंट ऑपरेशनला सुरू करतील. आम्ही लिव्हर हे इथून रिट्रीव्ह करून मग त्याला स्टोरेजमध्ये ठेवून पुण्याला घेऊन जाणार आहे आणि रुबियल हॉस्पिटलमधून एका यंग पेशंटला ज्याला लिव्हर सिरोसिस आहे त्याला हे अवयव आम्ही बसवणार आहे. ही गोष्ट फार चांगली आहे की अवयवदानाची सुरुवात झाली आहे. भरपूर लोकांना इम्पॉर्टंट अवयवांची गरज आहे आणि जवळपास दर महिन्याला 10 पेशंट असे असतात ज्यांना अवयव न मिळाल्यामुळे दगावतात आणि जेव्हा लोक समाजातून पुढे येतात आणि अवयवदान करतात ह्यांनी फार लोकांना मदत होते. ही जागरूकता फार महत्त्वाची आहे आणि हे प्रमाण वाढत जाईल दर वर्षाला अशी आमची अपेक्षा आहे, कारण भरपूर लोक आहेत ज्यांना अवयवांची गरज आहे, जे लोक लाईफशी लोज लढत आहेत आणि काही लोकांच्या चांगलपणामुळे त्या लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे. सो इट इज जालना जिल्ह्याकरता ही खूप चांगली उत्तम सुरुवात आहे. आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलं ऑर्गन डोनेशन मला वाटतं महाराष्ट्रातलं जालना जिल्ह्यातच होतं आहे, बाकी नाही आहे कुठं अजून. म्हणजे पुण्यात आणि मुंबईत ऑलरेडी चालू असतं, पण वर्षाची सुरुवातच जालना जिल्ह्यातून झाली आहे. ह्याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन ज्यांनी ह्या कार्यकर्ता काम केलेलं आहे आणि डोनर फॅमिलीचं धन्यवाद की त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं आहे ज्यांनी 3-4 लोकांना नवीन आयुष्य भेटेल. थँक्यू. सर, आपण कोणत्या हॉस्पिटलमधून आलात आणि कुठलं अवयव संकलन करणार आहे? जालना जिल्ह्यातलं पहिलंच आज अवयव संकलन होतंय, काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर राहुल केंद्रे. मी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल पिंपरी पुण्यावरून आलेलो आहे. मी लंग ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणजेच फुफ्फुस प्रत्यारोपण विशेषज्ञ आहे. डॉक्टर आशिष डोळस सर लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. डॉक्टर मनिंदर सर लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहेत.
जी दुर्दैवी घटना आपल्याला समजलेली आहे आणि त्यांच्या फॅमिलीनी जे डिसिजन घेतलं आहे की त्यांचे अवयव दान करण्याचं एक मोठं खूप मोठी डिसिजन आहे. त्याला खूप करेज लागतं हे करण्यासाठी, ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच पेशंटना होतोय. आम्ही इथं फुफ्फुस त्यांचे रिट्रीव्ह करण्यासाठी आलो आहे किंवा इथून घेऊन आम्ही ते पुण्याला घेऊन जाऊन तिथं असे पेशंट ज्यांना ऑक्सिजन लागतो, जसे की फायब्रोसिस, लंग फायब्रोसिस किंवा दम्याचे आजार, खूप सिव्हिअर दम्याचे आजार जे ऑक्सिजनवरती डिपेंडंट आहेत, अशा पेशंटमध्ये हे अवयव लावले जातात आणि त्यांना एक नवीन आयुष्य भेटू शकतं. ज्या पेशंटना आम्ही 1 ते 2 वर्षे आयुष्य भेटणार नाही असं अपेक्षा असते, अशा पेशंटमध्ये जेव्हा हे असे ट्रान्सप्लांट केले जातात तर त्यांचं आयुष्य आपण एक 10 ते 15 वर्षे वाढवू शकतो. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ, त्यांचे जे राहणीमान आहे दररोजचा, तो आपण सुधारू शकतो. आणि हे आता या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत आणि डोनेशनबद्दलही अवेअरनेस बऱ्यापैकी वाढत असल्यामुळे याचा फायदा आपल्या पेशंट्सना होत आहे. याच्यामध्ये अजून अवेअरनेस करणं गरजेचं आहे. ही पहिलीच आम्हालाही समजलं की ही पहिलीच डोनेशन आहे जालना जिल्ह्यातली आणि याच्यामुळे या डोनेशनमुळे आज बऱ्याच लोकांना याची अवेअरनेस होईल आणि त्याच्यामुळे भविष्यातही बऱ्यापैकी जे काही असे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट होतील तशा केसेसमध्ये ज्या आपण पेशंटला गमावतोय ते ज्या व्यक्तींना आपण गमावतोय ते एका स्वरूपामध्ये जिवंत राहतील, दुसऱ्याच्या शरीरामध्ये ते जिवंत राहतील. जालन्यात अवयवदान करण्यात आलंय, त्यासाठीचा ग्रीन कॉरिडॉर उभारला होता. त्यात पोलिसांचं खूप मोठं योगदान आहे. कसं काम केलं, सर काय सांगा? संजीवनी हॉस्पिटलकडनं आम्हाला ही रात्री माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही सकाळी ती प्रक्रिया पूर्ण राबवली. आमचे कदीम जालनाचे PI शेवाळे साहेब, जाधव मॅडम यांना आम्ही या ठिकाणी स्टॅटिक करून ठेवलं होतं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बागल सरांच्या कोऑर्डिनेशनने आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती केली. 3 आपण ट्रॅफिकच्या मोबाईल्स त्याकरता स्वतंत्र नेमलेल्या होत्या. 10-10 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार होती, त्यामुळे आपल्याला स्वतंत्र मोबाईल नेमायचे होते. आता 2 गेलेले आहेत पुण्याकरता समृद्धी मार्गाने, त्यासाठी स्वतंत्र आपण 2 मोबाईल पायलटिंग ठेवलेले होते आणि आता 3री जे आहे किडनी संभाजीनगर इथं जाणार आहे, तर त्याकरताही आपण 2 स्वतंत्र मोबाईल ठेवलेले आहेत. बदनापूरलाही आपण रोड बंदोबस्त लावलेला आहे. सिग्नल्सला आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत, त्यांना आम्ही ॲडव्हान्स मेसेज देऊन त्या ठिकाणावरनं कुठलाही अडथळा न येता विना अडथळा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की काळे कुटुंबियांनी हा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, अत्यंत स्तुत्य निर्णय आहे. परंतु या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच त्यांनी केलेल्या काळे कुटुंबियांनी घेतलेल्या या चांगल्या निर्णयाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि डॉक्टरांनी जे कोऑर्डिनेशनमधून हे नवीन एक काम झालेलं आहे, त्याकरता डॉक्टरांचाही पुढाकार आणि काळे कुटुंबाचा पुढाकार हा खूप स्तुत्य आहे. पुनश्च एक वार त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. शरीरातील सकारात्मक ऊर्जेने सर्व समस्यांवर मात करता येते असे प्रतिपादन सद्गुरू डॉक्टर IS बन्सल यांनी आज नूतन शाळेत बोलताना केले. शहरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. जुना जालना भागातील नूतन शाळेच्या प्रांगणात स्पिरिच्युअल फाउंडेशनचे अध्यक्ष आध्यात्मिक सद्गुरू डॉक्टर IS बन्सल यांचा नवीन युग नवीन आविष्कार आणि नवीन अवताराचा आगमन हा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर बन्सल यांनी आपल्या मार्गदर्शनात शरीर आणि मन यांचा संगम म्हणजे साक्षात्कार होय असे नमूद करत आत्मसाक्षात्काराची विद्यार्थ्यांना प्रायोगिक अनुभूती दिली. तसेच मानवाच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा जागृत करून पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या 5 तत्वांचा उपयोग करून शरीरातील सर्व रोग, मानसिक तणाव, नकारात्मकता, कौटुंबिक समस्या, विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले मोबाईल व्यसन, स्मरणशक्तीच्या संबंधित अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष अनुभूती देण्याचे कार्य केले जात आहे. हुशार, आळशी आणि खोडकर विद्यार्थी यातील फरक ओळखून शिक्षक वृंद योग्य शिक्षण देतात. नकारात्मक दृष्टिकोन, भावना ठेवल्यास येणारे नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी पंचतत्वे ओळखून स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी लागेल असे सांगून शरीरातील विविध चक्र आणि नाडीचे महत्त्व डॉक्टर बन्सल यांनी पटवून दिले. सूत्रसंचलन डॉक्टर राजेंद्र मोगल यांनी केले तर प्रशांत वाघ यांनी आभार मानले. यावेळी फार्मासिस्ट कविता शिंदे, योगेश बुरांडे, सोहेल खान,
प्राचार्य डॉक्टर अनंत चौधरी, संगीता राग, प्राचार्य विनायक रासवे, मुख्याध्यापिका विनीता बनसोडे, अरुण आंधळे, वंदना सानप, प्राध्यापक अशोक खेडकर, विजया वाघ, प्रकाश पवार, हिवराळे यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. देखिए, जो आज समय चल रहा है इसमें पॉजिटिव एनर्जी का समय है. ये जो कुंडलिनी शक्ति है यही पॉजिटिव एनर्जी है. इसको कोई सकारात्मक ऊर्जा बोलता है, कोई बहमाता बोलता है. इससे आप किसी भी बीमारी, परेशानी, राजनीति, हर चीज़ को ठीक कर सकते हैं. इसमें कोई पैसा नहीं लगता, ना कोई दवाई दी जाती है, क्योंकि ये पूर्व जन्म का है. पिछले जन्मों में जितने ऋषि मुनि थे, जितने भी सूफी संत थे, उन सब के पास ये पावर थी. आज नहीं है. आज श्री माता जी निर्मला देवी का अवतार आया, उन्होंने ये चीज़ हमें दी. आज हम दुनिया को दे रहे हैं और निःशुल्क दिया जा रहा है. इसी से हर समस्या का समाधान होगा भविष्य में. यासोबतच या बातमीपत्रात इथेच थांबूयात. तुम्ही बघत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.